बिग बॉस मराठी सीझनचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. पहिल्या आठवड्यात शांत असणारे घरातील सदस्य आता ॲक्टिव्ह मोडवर आले आहेत. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. कॅप्टन्सी टास्कच्या दरम्यान गुलीगत सूरज चव्हाण आणि वैभव चव्हाण यांच्यात वाद झाला. आड्डाण वैभवला सूरज चव्हाण भिडला. यावेळी इरिनाने मध्यस्थी केली. बिग बॉस मराठीच्या घरातील दुसऱ्या आठवड्याची सुरुवातच वादावादीने झाली. त्यानंतर आता घरात कॅप्टन्सी टास्क देण्यात आला आहे. हा कॅप्टन्सी टास्क बुलेट ट्रेनशी संबंधित आहे. समोर आलेल्या व्हिडिओनुसार घरातील सदस्यांना या ट्रेनमधील जागा पटकावायची आहे. टास्कमधील एका कोचमध्ये दोन्ही ग्रुपमधील सदस्य जागेवरून भांडताना दिसत आहेत. तर ट्रेनच्या कोचमध्ये बसलेला वैभव आणि कोचबाहेर असलेला सूरज यांच्यात वादावादी होते. सूरज आणि वैभव यांच्यात एकमेकांना हात लावण्यावरून वाद निर्माण झाल्याचे दिसते. बुक्कीत मुंडक छाटेल असा दम देत हात लावून दाखव असे वैभव म्हणतो. त्यावर सूरज प्रतिआव्हान देत हात लावून दाखवल्यावर काय करणार असा उलट सवाल करतो. सूरजच्या प्रत्युत्तरने संतापलेला वैभव चढ्या आवाजात सूरजला म्हणतो की दम असेल तर हात लाव, तुला मस्ती आलीय का? सूरजही त्याला तू मस्तीला आलाय का असे म्हणतो. दम आहे का तुझ्यात असं वैभवने म्हटल्यावर सूरजही त्याला दम पाहायचा आहे का असे म्हणतो. दोघे एकमेकांना भिडत असताना इरिना मध्ये येत सूरजला शांत राहण्यास सांगते. तर वैभव हा सूरजला आव्हानात्मक बोलताना दिसते. सूरजही त्याला आणखी डिवचत असतो. वैभवच्या बोलण्यामुळे सूरज त्याच्याकडे जात असताना दुसरीकडे इरिना आणि योगिता सूरजला आवरतात आणि मागे सारतात.